आरक्षण बचाव समितीकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली। सुप्रीम कोर्टानं SC/ST आरक्षणाचं वर्गीकरण करण्याचा निर्णय दिला। क्रीमी लेअरची अटही घालण्यात आली आहे। त्यामुळेच केंद्र सरकारनं या संदर्भात हस्तक्षेप करावा या मागणीसाठी आरक्षण बचाव संघर्ष समितीनं भारत बंदची हाक दिली। बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात यवतमाळच्या कळंब इथे कडकडीत बंद पाळण्यात आला। सकल हिंदू समाजानं या बंदचं आवाहन केलं। अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यापारी प्रतिष्ठानं आणि शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहेत। चंद्रपुरात आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निदर्शनं केली। सुप्रीम कोर्टानं दिलेल्या SC/ST आरक्षण वर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात कार्यकर्त्यांनी हा संताप व्यक्त केला। या निर्णयामुळे देशभरातील SC/ST मध्ये दुही निर्माण होईल असा आंदोलकांनी म्हटलं। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात अहमदनगरमधील राहता तालुक्यात बंद पुकारण्यात आला। रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ बंदची हाक देण्यात आली। या पार्श्वभूमीवर सकाळपासून व्यावसायिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवले। भारत बंदचे पडसाद नागपुरात उमटले। उत्तर नागपुरातील सर्व दुकानं आज बंद ठेवण्यात आली। रस्ते वाहतूक सुरळीत सुरू आहे, त्यामुळे वाहन चालकांना आणि सर्वसामान्यांना सुद्धा दिलासा मिळाला। बदलापूरमधील शाळेतील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापूर शहरातील बहुतांश शाळा आज बंद आहेत। कालच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक संस्था चालकांनी आज शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। दुसरीकडे आज ठाकरे गटाकडून बदलापुरात मोर्चाही काढला जातोय। खबरदारीचा उपाय म्हणून संस्था चालकांनी शाळा बंदचा निर्णय घेतला। तसंच पोलिसांनी सुद्धा अधिकची कुमक तैनात केली। बदलापुरात आज इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे। बदलापूरकरांनी रेल्वे रुळावर उतरत लोकल सेवा 9 तास रोखून धरली होती। परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी आज इंटरनेट सेवा बंद करण्यात आली। बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आंदोलन केलं। खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बदलापूरमधील घटना दुर्दैवी आहे। या प्रकरणी आवश्यक ती कारवाई वेगानं सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। या प्रकरणी SIT मार्फत तपास केला जाणारे IG दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT नेमण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। बदलापूरमधील शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे पक्ष मोर्चा काढतोय। सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली बदलापुरात आंदोलन होत आहे। मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेध नोंदवला जाणार आहे। बदलापुरातील शाळेतील लैंगिक अत्याचाराच्या घटनेप्रकरणी आता विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली। लोकांचा उद्रेक स्वाभाविक आहे, तपासातील उणिवा शोधणं हे प्रमुख काम असेल अशी प्रतिक्रिया यावेळी उज्ज्वल निकम यांनी दिली। भाजप नेते समरजित घाटगे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। 23 ऑगस्टला त्यांनी कार्यकर्ता मेळावा बोलावलेला आहे। शरद पवार पक्षात प्रवेश करण्याबाबत ते प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मतं यावेळी जाणून घेणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी महायुतीची प्रचार यात्रा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। राज्याच्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याचं बोललं जात आहे। त्या संदर्भात आरोप होत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर प्रचार यात्रेच्या नियोजनात सुद्धा बदल करण्यात आला आहे। शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेबाबत जो निर्णय दिला त्याविरोधात ठाकरे गटानं कोर्टात धाव घेतली। त्याच याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ एक्सप्रेसनं नागपुरात दाखल झाले। त्यानंतर आता 1:30च्या सुमारास ते गोंदियात पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत। तर संध्याकाळी 6 वाजता ते भंडाऱ्यात दाखल होतील। पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडीनं अटक केली आहे। कालच त्यांच्या घरावर ईडीनं छापा टाकला होता। त्यांच्या दोन्ही घरांमधून 5,60,00,000 रुपयांची रक्कम तसंच 5 आलिशान गाड्या आणि 1 कोटी रुपयाची 4 मनगटी घड्याळं आढळून आली होती। तब्बल 16 तास ईडीची ही कारवाई सुरू होती। त्यानंतर आज पहाटे 5च्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी बांदल यांना अटक करत मुंबईला नेलं। रत्नागिरीत आज लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा होतोय। शहरातील चंपक मैदानात हा सोहळा पार पडणार आहे। त्यासाठी जिल्हाभरातील हजारो लाडक्या बहिणी हजर राहणार आहेत। या कार्यक्रमाची तयारी सध्या जोरात सुरू आहे। भाजपकडून रायगडचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली। या निमित्तानं भाजप कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत जल्लोष करण्यात आला। धैर्यशील पाटील यांना उमेदवारी दिल्यानं जिल्ह्यात भाजपची ताकद वाढेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला।
पुण्यात रात्री एमपीएससीच्या परीक्षार्थींनी आंदोलन केलं। 25 ऑगस्टच्या आयोगाच्या परीक्षेत कृषी खात्याच्या 258 पदांचा समावेश करावा, अन्यथा एमपीएससीने ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी करत हे आंदोलन करण्यात आलं। त्याच दिवशी बँकिंग परीक्षा असल्यानं उमेदवारांना एका परीक्षेला मुकावं लागण्याची शक्यता आहे। पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली हायकोर्टात सुनावणी पार पडलेली आहे। पूजा खेडकरला यावेळेलाही दिलासा मिळाला आहे। 29 ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिलेले आहेत। अटकपूर्व जामिनावर आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली। याआधी अटकपूर्व जामीन पटियाला हाऊस कोर्टाने फेटाळला होता। सोलापूरच्या सांगोल्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। शेकापचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यांची बाईक रॅली काढली। पुण्यात कुरिअरद्वारे मेफेड्रोन ड्रग्ज खरेदी केले जात असल्याची माहिती आरोपींच्या चौकशीतून समोर आली आहे। या प्रकरणी 119 जणांचा शोध पोलीस घेत आहेत। यासाठी पोलिसांनी 7 पथकं तयार केली। ड्रग्ज खरेदी करणाऱ्या 70 जणांना शोधण्यात पोलिसांना यश आलंय। पोलिसांची पथकं थेट ड्रग्ज खरेदी करणाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना नोटीस देत आहेत। नाशिकमध्ये शालेय विद्यार्थ्याचा स्विमिंग पूलमध्ये मृत्यू झालाय। हा विद्यार्थी स्कूलमधील स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना त्याला अचानक झटके येऊन गुदमरल्यासारखं व्हायला लागलं। त्याला दवाखान्यात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडीने अटक केली आहे। कालच त्यांच्या घरावर ईडीने छापा टाकला होता। त्यांच्या दोन्ही घरातून 5 कोटी 60 लाख रुपयाची रक्कम तसंच 5 आलिशान गाड्या, 1 कोटी रुपयाची 4 मनगटी घड्याळं जप्त करण्यात आली आहेत। एकाच वेळी 13 पोलिसांच्या घरात घरफोडी झाल्याचा प्रकार माहीममध्ये उघडकीस आलाय। माहीमच्या पोलीस कॉलनीत चोरट्यांनी घरफोड्या केल्यानं एकच खळबळ उडालेली आहे। रात्रपाळीवर असलेले पोलीस सुट्टीनिमित्तानं गावी गेलेल्या पोलिसांची घरं तसंच निवृत्त पोलिसांच्या बंद घरांना या चोरट्यांनी लक्ष केलंय। नाशिकमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून जाव्यानं आत्महत्या केली। पत्नीसह सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि आर्थिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जुन्नर तालुक्यातील वाटखळ इथे 20 वर्षीय निखिल घोलप या तरुणाची जमिनीच्या वादातून डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती। या प्रकरणाचा छडा लावत ओतूर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली। न्यायालयानं आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। देहू रोडला बँक ऑफ इंडियाच्या शेजारी 4 दुकानं आगीत जळून राख झाली। मध्यरात्रीच्या सुमारास तडका या चायनीज रेस्टॉरंटला आग लागली। त्यानंतर किराणा दुकानानं आगीचं रौद्ररूप धारण केलं। आणखी 2 दुकानांनाही आगीची झळ बसली। या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। पुण्यातील वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गावरील येरवडा मेट्रो स्थानकाचं काम पूर्ण झालंय। त्यामुळे इतर मेट्रो स्थानकांप्रमाणेच आता येरवड्यातून प्रवाशांना मेट्रोत बसता येणार आहे। याचा नोकरदार आणि रहिवाशांना फायदा होणार आहे। बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील काही भागांमध्ये सकाळी धुकं पडल्याचं पाहायला मिळालं। 2 दिवसापासून जिल्ह्यामध्ये पावसानं चांगली हजेरी लावली आहे। त्यामुळे पहाटे धुक्याची पांढरी अशी चादर पाहायला मिळाली। दरम्यान या धुक्यामुळे पिकांवर रोगराई वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडीत पावसामुळे व्यावसायिकाला फटका बसलाय। शिक्षक कॉलनीत अनेकांच्या घरात पाणी शिरलं। त्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तूंसह बेकरी उत्पादक साहित्याचं नुकसान झालं। जळगावातील मेहरुण तलाव तुडुंब भरलाय। या तलावाच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे। गेल्या 2 दिवसात झालेल्या दमदार पावसानं मेहरुण तलाव 100% भरला। भरलेला तलाव आणि ओसंडून वाहणारं पाणी पाहण्यासाठी जळगावकरांनी इथे गर्दी केली। जालन्यातील पाचोड परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यामुळे नदीला पूर आलाय। यामुळे बारसवाडा इथल्या कोरड्या पडलेल्या गल्हाटी प्रकल्पात पाण्याची आवक सुरू झाली। त्यामुळे वडीगोद्री भागातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला। मावळमधील वडिवळे धरणातून 1376 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणाच्या सांडव्यावरून हा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मावळमधील कासारसाई धरणाच्या सांडव्यावरून 720 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। पावसाच्या अंदाजानुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येईल अशी माहिती प्रशासनानं दिली आहे। तसंच नदीपात्रात कोणीही उतरू नये अशा सूचनाही देण्यात आल्या। मराठवाड्यातील 7 जिल्ह्यातील 22 मंडळांमध्ये काल जोरदार पावसानं हजेरी लावली। 25 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय।
संभाजीनगरच्या पाचोड गावात रात्री जोरदार पावसानं हजेरी लावली. अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे गल्हाटी नदीला पूर आलाय. या पुरात पाचोड आणि पाचोड खुर्द या 2 गावांना जोडणारा पूल वाहून गेलाय, त्यामुळे 2 गावांचा संपर्क तुटलाय. अकोल्यात एका शिक्षकानं 6 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. पोलिसांनी या प्रकरणी प्रमोद सरदार या शिक्षकाला अटक केली आहे. त्याच्यावर पॉक्सोसह विविध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. हा शिक्षक 8वीच्या वर्गातील मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत होता. कोलकात्यात घडलेल्या घटनेनंतर ससून रुग्णालय अलर्ट मोडवर आले आहे. ससून रुग्णालयाच्या सीमा भिंतीची उंची वाढवली जाणार आहे. रुग्णालयाच्या परिसरात 100 CCTV बसवले जाणार आहेत. महिला डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी 90 ते 95 अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली जाणार आहे.